कम ऑन, नेव्हर गिव्ह अप, मोटिवेशन होत असतं. तुझ्याच लाईफमध्ये परीक्षा आहे, देव आपल्या चांगल्याच माणसाची परीक्षा घेतो. अशी रील पण येतात आपल्याला टप बनवण्यासाठी. पण याने माणूस टेम्पररी मोटिवेशन होतो. काय वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला आता जे सांगतोय ना, परमनंट मोटिवेशन होऊ शकतं ते. एक गाई चिखलात अटकली होती आणि एक चोर तिच्या पाठीवर पाय देऊन पुढे गेला आणि त्याला मोठा सोन्याचा खजाना भेटला. कधी देव आपल्या आयुष्यात काही सुखदुःख आणत, आपले कर्मच आपल्या आयुष्यात सुखदुःख आणतात. कधी कधी नवरा चांगला, सासू सासरे लय खतरनाक. कधी कधी नवऱ्याचं लय प्रेम आहे पण सासू म्हणती ती हाडळीने तिला मारून टाक तू. कधी कधी नवरा लय कमी ना पण सासू सासरे आई बाप सारखे असतात. का अपयश येतं? का मीच का मलाच का अपयश येतंय? मीच का हार नको मानू? काहींना काहीच मेहनत न करता सगळं भेटते. आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं मी एवढी मेहनत करतो तरी मला भेटत नाही सुख. मी एवढी सेवा करतोय, एवढी काळजी घेतोय तरी पण मला सुख भेटत नाही. होतं ना असं कधी कधी? मग असं का होतं? तर भगवद्गीतेचा एक श्लोक काय म्हणतो बघा, 2:47 म्हणजे तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे पण कर्मफलावर तुझा अधिकार नाही. हा, इथं थांबूया. आणि त्यानंतर तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहे असे कधी समजू. तसेच तुझे कर्तव्य करण्यामध्ये तू आसक्त होऊ. 3 गोष्टी समजवल्यात. काम कर, फळ पण गॅरंटी नाही. आणि जर चुकून झालं काम तर इगो पण म्हणू नको मी केलंय म्हणून. आणि दुसरी गोष्ट, तू होत नाही म्हणून तू काम करणं थांबवू पण शकत नाही. तुला काम पण करावं. हे जगत असं आहे. म्हणजे काम केलं तर फळ पण हातात नाही आणि झालं तर इगो पण मानू नको. आणि दुसरी गोष्ट, तू काम न करता थांबू पण शकत नाही. एका श्लोकात 3 गोष्टी समजवल्यात. पण आज आपलं बघा ना, लोक काय भेटणार आहे हे क्लिअर असेल तरच काम करतात, नाही भेटलं तर सोडून देतात. आणि जर चुकून काही भेटलं तर मानतात मी केलं. अहंकार तयार होतो. आणि दुसरी गोष्ट, थोडं व्हायला लागलं मग माणूस कम्फर्ट झोनमध्ये जातो, थांबून घेतो स्वतःला. आता आराम, कम्फर्टेबल लाईफ आली. भूक लागली होती, थोडं जीवन बदलायचं होतं, थोडं काही मिळवलं ना, आता घर झालं, छोटी गाडी झाली, थोडी लाईफस्टाईल आली, थोडी इज्जत आली, तर पुन्हा एक कम्फर्ट झोनमध्ये येतो माणूस आणि काम करणं बंद करतो. काही लोक काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात पण काही लोक मिळून झालंय पण तिथं थांबतात. हे श्लोकामध्ये सांगितलं की तुम्हाला थांबायला पण अधिकार नाहीये. थांबला तरी तुमच्याकडून पापकर्म तयार होऊ. बरं, मग भगवंत असं का म्हणतात की कर्म कर, तुझ्या हातात फळ नाहीये. एफर्ट इज इक्वल टू रिझल्ट्स. बरोबर ना? म्हणजे मेहनत केली का फळ भेटलं पाहिजे. असं पाहिजे होतं नव्हतं? मग असं कशामुळे म्हटले गेलेत की फळ आपल्या हातात नाहीये? एफर्ट इज इक्वल टू रिझल्ट. नो, एफर्ट प्लस सँक्शन बाय सुप्रीम सोल इज इक्वल टू रिझल्ट्स. म्हणजे मेहनत अधिक सुप्रीम सोल सँक्शन काय करतो? प्रिव्हियस लाईफचा गुड बॅड कर्मा. आता मी जर काम केलं मला भेटायला पाहिजे 10 रुपये पण मागचे माझे 900 रुपये मायनसमध्ये आहेत सिबिलमध्ये. काय होईल? कुठले मायनस होतील? आत्ताचे 10 मायनस झाले 900 मधून, किती राहिले माग? हे नॉलेज नाही आपल्याकडे. तुमची EMI 4 थकलेत आणि तुमची सॅलरी जमा झाली 30,000. EMI जाणार होते 1,10,000. बँकेत बॅलन्स किती राहील? अरे चेंजेस होणार का नाही बॅलन्स मध्ये? काही 30 कट झाले, 1,20,000 मधले किती राहिले? मायनस. हे तुम्ही ॲग्री करतात का नाही करत? किती लोकांना वाटते ॲग्री आहे सर? काय ॲग्री आहे? कारण की तुम्हाला तुमचं अकाउंट ओपनिंगपासून ट्रान्झॅक्शन माहिती आहेत, तुमचे डेबिट क्रेडिट तुम्हाला, पण या जिंदगीबद्दल डेबिट क्रेडिट माहीत नाही आहेत. मग काम केलं तर रिझल्ट येत नाही. मग याचा परिणाम काय होतो? एक तर लोकांना ब्लेम करतात, नाही तर तुम्ही थकून हारून ते काम सोडून देतात. बरोबर? ॲग्री आहे या गोष्टीला? तर शास्त्र काय म्हणतं, भगवद्गीता काय म्हणते की तुम्ही काम करा पण फळ बेस कशावर आहे? प्रिव्हियस लाईफ. भगवंत ब्रॉड व्ह्यू पाहतात. आपण फक्त छोटासा गेम खेळतो लाईफचा, पण आपलं नशीब सगळं मागचे गुड आणि बॅडचा कर्म आहे. ह्या लाईफमध्ये जे जे प्रारब्ध तुम्हाला भोगायचंय, काही प्लस आणि काही मायनस असतील का नसतील? मी जेव्हा सुरुवात केली इंडस्ट्रीला, स्ट्रगल होत होतं माझ्या आयुष्यामध्ये. मला पाहिजे होते 100 रुपये. किती रुपये? पण भेटत होते 5 रुपये. आणि मेहनत कितीची होती माहिती आहे का? 1000 रुपयाची. पण मी आता विचार करतो, ह्याला मी काम करतोय 5चं आणि भेटतात मला 10,000. मग कशामुळं? म्हणजे पहिलं मी काम करायचो 1000चं आणि भेटायचे किती? 5. आता मी काम करतोय 5चं आणि भेटतात किती? तुम्हाला पण अनुभव आला असेल कधी कधी असा.
अचानकच कुठून तरी पैसे आले, अचानक थोड्या कामात पैसे आले. तुम्ही एक दिवस तुम्ही एखाद्या लेगला काम करायला गेले पण बिझनेसच व्हायना, पण अचानक कुणीतरी नवीन माणूस जॉईन झाला, त्यांनी धडाधड बिझनेस दिला. मग तुम्ही कधी कधी काय म्हणतात, मी केलाय. तर ज्ञानी लोक अनालिसिस करतात की हे फळ कुणामुळे भेटू राहिले, त्या फळाचा अधिकारी तो तयार नाही होत. ज्याला हे ज्ञान असतं ना, तो माणूस नाही घमंडी तयार होऊ शकत. जरी एवढे मला पैसे येत असतील किंवा तुम्हाला पैसे येत असतील, तर तुम्ही स्वतःला चेक केलं पाहिजे, खरंच माझ्या कर्मामुळे भेटू राहिलेत आत्ताच्या की माझ्या मागच्या कर्मामुळे हे पैसे भेटू राहिले. पाप पुण्याची व्याख्या अंडरस्टँड होऊ शकते, गुड बॅडची व्याख्या अंडरस्टँड होऊ. कळलं इथपर्यंत? मग तुम्ही आता एखादं काम करताय, त्या कामात अपयश भेटते हो वेळ. जे 900 रुपये किंवा जे 100 रुपये, जे 1000 रुपये जे मायनस आहेत, ते प्लस होईपर्यंत तुम्हाला रिझल्ट चालू होतील का हो? मग आज बुक्स आले, वेस्टर्न कल्चर आलं, कम ऑन नेव्हर गिव्ह अप, मोटिवेशन होत असतं. तुझ्याच लाईफमध्ये परीक्षा आहे, देव आपल्या चांगल्याच माणसाची परिस्थिती घेतो. अशी रील पण येतात आपल्याला टप बनवण्यासाठी, पण याने माणूस टेम्पररी मोटिवेशन होतो. काय वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला आता जे सांगतोय ना, परमनंट मोटिवेशन होऊ शकतं त्यांनी. म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही 200, 300, 1000 वेळा पडा, तुम्ही पुन्हा उठून जम घेऊ शकतात. नातेसंबंधात पण तुम्हाला प्रयत्न करावे लागतात मेंटेन ठेवण्यासाठी, बरोबर आहे ना? करिअर संदर्भात, बिझनेस संदर्भात अपयश येणार का नाही येणार? कधी कधी सहकारी चांगले नाही भेटणार, कधी कधी व्यापारामध्ये इश्यू तयार होऊ शकतात. तर मला असं वाटतं, कर्म करा, फळं हातात. मग फळ काही पण भेटू, कर्म करत राहा. आता मला गुड फळं भेटू राहिले, 5 रुपयाच्या जागी मला 10,000 भेटतात. तर मग इथं मी म्हणलो नॉलेज नसेल हे, तर मी म्हणन ना मी कमवलेत, पण ह्या लेवलला सुद्धा मी गुड कर्मा करू राहिलोय. चाललंय ना गुड कर्मा? नाही तर ज्याच्याकडे लई पैसा पाणी तो काय करतो बरं? भोग घेतो फक्त, इंद्रिय भोग. याच्या व्यतिरिक्त काय आहे जीवनात या पैशामध्ये? आहे काय याच्यामध्ये? गाडी घेणार, घर घेणार, थोडी शरीराची मजा हाजा करणार, राईट ऑर रॉंग? याच्या व्यतिरिक्त आहे काय? पण हे भोग घेताना सुद्धा कॉम्प्लिकेशन मध्ये जातो माणूस. कुणाला तरी चीट करावं लागतं, कुणाला तरी कधी कधी खाली दाबावं लागतं. पोट तर भरल पण मन नाही भरत माणसाचं. बऱ्याच वेळा व्हाय बॅड थिंग हॅपनिंग विथ गुड पीपल. देवऋषी नारद मुनी माहिती आहे तुम्हाला? नारद मुनी पण एकदा वैतागले, यार जगामध्ये एवढं दुःख, एवढं त्रास, लय पाप वाढले. पापी लोकांना आहे ना देव काय करतो? पापी लोकांना देव काय करतो? सुख देतो, पैसा पाणी देतो, आणि पुण्यवान लोकांना, चांगल्या लोकांना देव लय त्रास देतो. नारद मुनी स्वतः विष्णूकडे गेले आणि म्हणले, काय समाजात पापच पाप चाललंय, वाईट चाललंय सगळे तुझ्या सृष्टीमध्ये तुमच्या. ते म्हणले झालं काय? किस्सा तर सांग, समजून सांग एक्झॅक्टली काय होऊ राहिले. म्हणले मी खाली चाललो होतो, विचारण करत होतो, मी बघितलं एक गाई चिखलात अटकली होती आणि एक चोर तिच्या पाठीवर पाय देऊन पुढे गेला आणि त्याला मोठा सोन्याचा खजाना भेटला, सोनं भेटलं त्याला. म्हणले त्या चोराने तिला वाचवलं नाही, तरी पण त्याला काय भेटला? खजाना भेटला. आणि म्हणले एक म्हातारा माणूस बिचारा, तिला बघितलं त्याने, त्याला दया आली, ते तिने वाचवायला लागला, तर त्या चिखलात तो पण पडला, त्याचं टंगडं मोडलं. म्हणले असं का? जो मदत करायला गेलाय त्याचं टंगडं मोडलं, जो तिच्यावर पाय देऊन पुढे गेलाय त्याला काय भेटलं? म्हणले ऋषी तुम्ही आत्ताची लाईफ पाहताय, ऑलरेडी त्या चोराच्या नशिबात फार मोठा सोन्याचा, हिऱ्या मातीचा मोठा खजाना भरला होता, पण त्याने काय केलंय? पाप कर्म केलंय, म्हणून त्याला फार थोडासा खजाना भेटलाय. त्याचं फार मोठं पुण्य होतं. आणि जे वृद्ध व्यक्ती होते त्यांचं मरण होतं पुढं, जर त्या गायीच्या पुढे जाऊन ते मरणार होते, पण त्यांनी मदत करायला सुरुवात केली, तिथं पुण्य केलं, म्हणून त्याचा फक्त पाय तुटलाय. समजतंय तुम्हाला? तुम्हाला असं वाटतं का देव कोणाच्या आयुष्यामध्ये काही वाटोळं करू शकतो? असा देव म्हणू शकतो आपण त्याला? अशा देवाबद्दल, अशा भगवंताबद्दल, अशा देवीबद्दल कधी आपण नाव घेऊ शकतो? कधी देव आपल्या आयुष्यात काही सुखदुःख आणत, आपले कर्मच आपल्या आयुष्यात सुखदुःख आणतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट घडतं असं नाहीये. वाईट लोक आहेत आपण, फक्त ते आपल्याला माहीत नाही. आता चांगलं वागायला लागलोत, प्रिव्हियस कर्म आपल्या समोर येणार आहे. दूध कशामुळे तापतं? पातेल्यामुळं का अग्नीमुळं? पण दुधाला काय वाटतं? पातेल्यामुळं. कधी कधी असं वाटतं की नवरा त्रास देतोय, बायको त्रास देते, मित्र नातेवाईक कुणीतरी चीट केलं हे त्रास देतात. नाही, यांच्या थ्रू आपले कर्म आपल्याला त्रास देऊ राहिलेत. कारणाचं कारण, कॉजचा कॉज. पण दुधाला वाटतं पातेलं तापते, खरी तापतं कोण? एक कुरिअर घेऊन आला पोस्टमन तुमच्या घरी, आणि तुम्ही पोस्टमनचं लेटर वाचला आणि त्या पोस्टमनला हाणायला चालू केलं.
कोणी लिहिलं होतं ते? तुमच्या बायकोनी, तुमच्या नवऱ्यानी. पण तुम्ही हाणलं कोणला? आता अशी गती. येते लक्षात? समजलं उदाहरण? तर मला असं वाटतं चांगल्या लोकांच्या जीवनात चांगलंच घडतं, वाईट लोकांच्या जीवनात आत्ता आपण चांगलं वागायला लागलो, पण मागची जे कर्म आहे आणि कर्मफळ भोगावं लागतात. काही लहानपणी, काही तरुणपणी, काही शाळेत, काही कॉलेजमध्ये, काही रिलेशनशिपमध्ये, काही नवऱ्या थ्रू, काही बायको थ्रू, काही मुला थ्रू, काही सासऱ्या थ्रू, काही जावया थ्रू, काही आणखीन नातेवाईक मित्रा थ्रू, काही अनवळखी थ्रू, काही कुत्र्या मांजरा थ्रू, झोपून देत नाहीत कुत्रे मांजरं ओरडतात कधी कधी, प्राण्या थ्रू, कोणी कोणी कोरोना येतो, कोणी मच्छर चावतात, अगरबत्ती लावावं लागतात. आपल्या आजूबाजूला टेन्शन आहे. हां, कधी उंदरं कापितात. हां, माझी गाडी एक दिवस आहे ना, मर्सिडीज गाडी नवीनच घेतली आणि उंदीर घुसला पुढं. नीट करून आणली, 1.5 लाखात झाली. मी म्हणलं आता उंदीर गेला असेल. पुढच्या वेळेस लगेच 10 दिवस पुन्हा कार्यक्रम, गाडी 2 दिवस उभं होती, उंदीर घुसला, 4.5 लाखाचं बिल आलं. आता माझ्याकडे 2 ऑप्शन होते, उंदरासंग फायटिंग करणं आणि पोलीस स्टेशनला जाऊन उंदरावर केस करणं. मी विचार केला उंदीर मागच्या जन्मी आपला मित्र असणार आहे, लय कुटाणा केलाय आपण याचा, आता ह्या जन्मी तो आपलं भोगायला आलाय 5-6 लाख. आणि मग ते शोरूम मध्ये पैसे गेले सगळे. म्हणलं शोरूमच्या मालकाचं काहीतरी असेल आणि आपण इथं कुठं नाही गेला, यांच्यापर्यंत राईट पैसे जाऊ राहिलेत. उंदीर फक्त बहाणा आहे. उंदर संग भांडण खेळून राहिलो की मी नाही. नंतर उंदीर आलाच नाही बिचारा. तो म्हणला असं व्यवहार संपला बाई. सगळ्याच्या गाड्या सोडून मर्सिडीज मध्ये घुसायचं. आता मर्सिडीज मध्ये उंदीर घुसले, विचार करा ते पैसे किती लागत असेल. म्हणजे बघा, काही कर्म तुम्हाला वेगळ्या वेगळ्या स्टेजला भोगायचे असतात. कधी कधी अचानक बघा ना, लग्नाच्या आधी काही त्रास नसतो, पोरीचं एकदम भारी चाललं असतं, पण लग्न झाल्यानंतर बिचाऱ्याच्या घरी सासू एक विकून, सासरा एक विकून, नवरा एक विकून. कधी कधी नवरा चांगला, सासू सासरे लई खतरनाक. कधी कधी नवऱ्याचं लई प्रेम आहे, पण सासू म्हणती ती हाडळी नाही, तिला मारून टाक तू. कधी कधी नवरा लई कमी ना, पण सासू सासरे आई बापासारखे असतात. बरोबर आहे ना? कधी कधी एखादी बाई आहे ना, तिच्या घरी लई कुटाणेखोर असती, लग्न करून नवऱ्याच्या घरी नवऱ्याला सगळ्या हळू सळू पळू सोडू जाते. अशा असतात. इथं कोण नाही ना असं, नवऱ्याला त्रास देणाऱ्या, सासू सासऱ्याला त्रास देणाऱ्या. असत्याला 100%. तिला नाही कळणार ती त्रास देते, कारण की अहंकारी माणसाला कधी कळत नाही की मला अहंकार झालाय. समजलंय का? कारण की इगो माणसाला जाणूनच देत नाही आपल्याला अहंकार येत म्हणून.